अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएस पथकानं कारवाई सुरू केलेली आहे। मध्यरात्रीपासून एटीएस पथकांकडून कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। अनेकांची गोपनीय पद्धतीने अहिल्यानगरमध्ये चौकशी सुरू आहे। नेमका तपशील काय, कोणत्या अनुषंगाने हालचाल सुरू याबाबत गोपनीयता पाळण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील मदतीला आहेत। प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील उमर यांच्याकडून। उमर, नक्कीच विक्रांत, अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात मध्यरात्रीपासूनच दहशतवाद विरोधी पथकाची म्हणजेच एटीएसची मोठी आणि गुप्त कारवाई सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये देखील प्रचंड उत्सुकता आणि वेगवेगळ्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री उशिरापासून काही विशेष पथके मुकुंदनगरमधील विविध भागात सक्रिय झाली आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी देखील या कारवाईत मदतीसाठी सहभागी झाले असून संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडले जात आहे। परिसरातील काही नागरिकांची चौकशी देखील करण्यात येत असल्याचे समजते। मात्र कारवाईचे नेमके कारण किंवा उद्देश याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये। संबंधित यंत्रणा याबाबत पूर्ण गोपनीयता बाळगत असल्याचे दिसून येत आहे। मुकुंदनगर हा शहरातील संवेदनशील आणि दाट लोकवस्तीचा भाग मानला जातो, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारीचे उपाययोजना केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या कारवाई मागील नेमका तपशील काय, कोणत्या अनुषंगाने ही हालचाल सुरू आहे याबाबत अधिकृत खुलासा होण्याची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागली असून मुंबई एटीएसने आता मुकुंदनगरच्या अनेक भागांमध्ये कारवाई सुरू केलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी उमर।